हे बघा, 1 मिनिट उत्तर द्यायचं असेल हात वर करायचा. व्हिडिओ चालू आहे, त्याच्यात आपली इज्जत जाते. आणि आवाज पुन्हा चालू आहे. व्हेरी गुड. जेव्हा दोन लाईनी एकमेकांना कोणत्याही बिंदू छेदत नाही, बघा आपण जर ही लाईन समोर वाढवली तर ते एकमेकांना छेदतील का? नाही. तरी पण वाढवली. लाईन या काय असतात? अमर्याद असतात, बरोबर? त्या दोघं बाजूने काय होता? वाढवतात, बरोबर? लाईन म्हणजे काय? ज्याला दोघं बाजूने अँगल असतो त्याला काय म्हणणार बरं तुम्ही? सेगमेंट. लाईन सेगमेंट, बरोबर? म्हणजे काय? रेषाखंड. तो दोघं बाजूला वाढत जातो का? नाही वाढणार, बरोबर? त्याला काय म्हणणार? रे म्हणणार. व्हेरी गुड. हा कोणत्या बाजूने वाढत जाईल? व्हेरी गुड. कोणत्या दिशेला वाढत जाईल? राईट साइडला. का बरं? कारण आपण इथं काय दाखवलंय? हा या दिशेने अमर्याद वाढत जातो. या दिशेने तो वाढेल का? नाही वाढणार नाही. त्याला काय म्हणायचं? रे. तर आपण त्याला ए बी नाव दिलं. तर काय म्हणणार त्याला? ए बी. मला सांगा याचं नाव आपण बी ए म्हणू शकतो का? नाही. का बरं नाही म्हणू शकतो? तो बी हा पॉइंट, बी हा जो बिंदू आहे तिकडे अमर्याद वाढत चालतोय म्हणून तिकडे काय होणार आहे? आपण त्याला ए बी असंच नाव देणार. जर या रेषाखंडाला आपण बी क्यू नाव दिलं तर क्यू आर देऊ शकतो का? विचारायला सेगमेंट ही बी क्यू पण म्हणू शकतो किंवा सेगमेंट क्यू बी पण म्हणू शकतो. का बरं? कारण ह्याच्या दोघं बाजूकडे कुठे वाढणार नाही. त्याची जी लेंथ असते ती कशी असते? फिक्स्ड असते, बरोबर? जरी 7 सेंटीमीटर असेल तर 7 सेंटीमीटर असेल. जरी 7 सेंटीमीटर असेल हा अँगल आपल्याला काय होऊ शकते? वाढू शकते. जर याचं लाईनचं नाव आपण दिलं एनएच तर याला एनएच म्हणू शकतो का? हो म्हणू शकतो. का बरं? कारण ती दोघं बाजूने अमर्याद वाढत जाते. लक्षात आलं? बेसिक कन्सेप्ट आपण मागच्या इयत्तेमध्ये शिकलेलो आहोत. तर आज आपण शिकणार आहोत बघा. जर आपण ह्या दोन समांतर रेषा आहेत त्यांना छेदणारी जर एक छेदिका काढली, काय काढली? छेदिका. ही काय आहे? छेदिका. त्याला काय म्हणतात? ट्रान्सव्हर्सल काढली त्याला, बरोबर? त्याला आपण नाव दिलं आणि याला नाव दिलं पुढचा प्रश्न तुम्हाला विचारला. लक्ष द्या. आता मला सांगा, आता इथं आपल्याला तुम्हाला अँगल्स माहिती आहेत का? काय असतात अँगल्स म्हणजे? कोन. काय असतो? कोन. तर आपण याला नाव दिलं ए बी सी डी ई एफ जी एच. अशा आपण त्या अँगल्सला नाव दिलं. ठीक आहे? याला बघू. Yes, okay. ठीक आहे. नाही येत तर आपण आपल्या मनात लिहू शकतो ना. ए बी सी डी ई कॅपिटल लेटर. बरोबर? आता आपल्याला मला सांगा करस्पॉन्डिंग अँगल, पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. पहिला मुद्दा आपल्याला शिकायचा आहे करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे काय? याच्यामध्ये संगत कोण म्हणजे काय? कलरची कोण आहे का? कलर
त्याचा संगत कोणता असेल? अँगल बी. बरोबर. हे काय असतात दोघं? संगत कोणाची जी जोडी आहे त्याचे माप हे सारखेच असतात. एवढं लक्षात ठेवायचं. लक्षात आलं? त्या दोन कोणाचे माप सारखेच असतील. त्यांना संगत कोण असं म्हणतो. किंवा हे म्हणजे ह्या जर ट्रान्सव्हर्सल ते अँगल बनवले हा एक आणि हा एक. हे काय आहे? समान आहेत दोघं. बरोबर? का बरं पॅरलल आहे? विचारायची पद्धत असते बघा. पुढची जोडी अँगल सी आणि अँगल एच. व्हेरी गुड. चौथी जोडी अँगल सी आणि अँगल एच. याच्या व्यतिरिक्त अजून जोड्यांनी नाही. संगत कोणाच्या किती जोड्या असतात मग? 4. करेस्पॉन्डिंग अँगल्सचे किती जोड्या असतात? 4 जोड्या. लक्षात आलं? हो. काही धन्यवाद किती मिनिटं झालं? करू का सर? परत काढू का? बंद केला ना? नाही चाल देतो पुरा बुरके दिशी जरा सर काय म्हणला Angle B and angle A. Very good. Angle B
सी आणि इंटरनेट angle B and angle F. Very good. Angle B and angle F. This side angle 2000 त्याच्यानंतर किती वाजता रे 15-20 मिनिटात शिकून देईल तुम्हाला मी. हे व्हिडिओ जातात विद्यापीठला. गपरे पुढे पाय
अल्टरनेट काढून घेतो शब्दावर नवीन इंटरनल हो. आता आपण पुढचं उत्तर पेन ऑफ इंटेरियर हा ना सेम साइज काय इंटिरियर अँगल्स ऑन म्हणजे काय सारख्या म्हणजे एकाच साइडची इंटिरियर अँगल्स इंटिरियरला कोणतं ते सांगा वरती तुम्हाला दिसतंय का सरळ आणि आत नेहमी एकाच बाजूने सांगायची सिंपल सी आणि एच पहिली जोडी काय अँगल सी आणि अँगल एच अजून येते का अजून थोडे येते का नाही कारण आतल्या दोघं साईडच्या मला दोनच पेअर आपल्याला मिळतील लक्षात आलं त्याच्यानंतर अँगल तुम्हाला सप्लिमेंटरी अँगल्स माहिती का सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय व्हेरी गुड सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय त्यांची संख्या दोन कोणाच्या मापाची नाही 180 अंश असते क्लासमेट काय बघा मला प्रश्न विचारू उत्तर द्यायची लक्ष अरे. त्या दोन कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते त्याला काय म्हणतात सप्लिमेंटरी अँगल व्हेरी गुड आणि कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय कॉम्प्लिमेंटरी अँगल्स बघा सप्लिमेंटरी आणि कॉम्प्लिमेंटरी व्हेरी गुड ज्या दोन कोणाच्या मापाची बेरीज 90 अंश असते त्याला काय म्हणतात लक्षात आलं कॉम्प्लिमेंटरी आणि सप्लिमेंटरी लक्षात ठेवलं पाठावर सांगा सप्लिमेंटरी ए आणि डी याच्यामध्ये सप्लिमेंटरी अँगल्स कोणते सप्लिमेंटरी म्हणजे त्यांचे कोणाचे बेरीज 180 अंश असते सप्लिमेंटरी अँगल्स अँगल्सचे लिनियर पेअर पण असते सुद्धा एकाच लाईनीवरचे आता ही लाईन आहे सपोज याच्यामध्ये आपण कुठलाही कोण काढला पहिल्या कोणाची बेरीज आणि दुसऱ्या कोणाची बेरीज काय असेल 180 अंश असेल बरोबर म्हणजे काय हे अँगल्सचे लिनियर पेअर आहे काय अँगल्सचे लिनियर पेअर म्हणजे एकाच रेषेवरचे कोण आहेत त्यांना आपण काय म्हणतो सप्लिमेंटरी अँगल्स असं म्हणतो 180 त्याचे दोन कोणाच्या मापाची किती असते 180 अंश लक्षात आलं त्याच्यानंतर आहे तुम्हाला काही प्रश्न विचारायचे हो चला इथे कोणाचे समोर एका कोणाचं माप दिले त्याच्यावर तुम्हाला बाकीच्या कोणाची माप काढायची याचं नाव आपल्याला दिलेलं आहे बघा 85 आकृतीचं निरीक्षण करा बरं सर्वांनी आता आपल्याला त्याचं माप दिलेलं आहे DHP DHP चं माप किती दिलंय 85 डिग्री त्याच्यावर मला RHD चं माप सांगा एक मिनिट मला माप पण सांगायचे त्याच्या मागचं कारण पण सांगायचंय लक्षात आलं त्याच्यावर मी तुम्हाला प्रश्न विचारते की का बरं येत नाही पण सांगायचं सगळ्यात आधी त्या दोन लाईन पॅरलल आहेत त्याच्यावर काय केली आहे ट्रान्सफर केली आहे बरोबर मग आता जर DHP चं माप आपल्याला दिलेलं आहे किती 85 डिग्री
95 डिग्री 95 कसं काय कारण की त्यांची दोघांची संबंधित असते व्हेरी गुड कसं करणार इट इज सम बाय अँगल DHP आणि DHR समान किती असतं 180 डिग्री किती असतं 180 तर त्याचं नाव 180 आपल्याला एक दिलेला 85 चा 180 मधून आपण काय केलं तो मायनस 180 मधून 85 काय करायचा मायनस हे दुसरं काय कसं करायचं चल मग त्याचं नाव सांगा म्हणजे कसं आहे ते सांग बरं भावाने कुठून आला कुठून आला 180 हे काय तिथे बाहेरचे चला व्हेरी गुड लक्षात आलं काय सप्लिमेंटरी अँगल्स ची सम किती असते 180 म्हणजे या पूर्ण लाईनीवरची जी माप आहे याची पूर्ण सम किती आहे 180 मग जर आपल्याला एक अँगल दिलेला आहे ठीक आहे आपल्याला हा काढायचा आहे बरोबर हा जर काढायचा आहे तर आपण काय करणार 180 मधून तो अँगल वजा करणार काय करणार वजा मग आता सांगा 180 मधून 87 गेले 95 डिग्री 95 85